भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होते। पार्थिव गणेश मूर्ती घरी आणताना ती विधिवत कशी आणावी या संदर्भात मी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। गणपती बाप्पांची मूर्ती आणायला जाण्यापूर्वी काही पूर्वतयारी घरातच करून मग गणपती बाप्पांची मूर्ती आणावयास जावे। ही पूर्वतयारी कोणती ते मी आपल्याला सांगतो। एका ताटामध्ये अक्षता, गंध, हळद, कुंकू, काजळ, दूध, गरम पाणी, साधे पाणी, भाकरीचा किंवा पोळीचा तुकडा, पिवळी मोहरी, तुपाचे निरांजन, फुले, दुर्वा इत्यादी साहित्याची तयारी करून ठेवणे आवश्यक आहे। तसेच ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करणार आहोत ती जागा गोमूत्र, गंगाजल, शुद्ध पाणी याने स्वच्छ आणि पवित्र करून सुशोभित करून ठेवावी। आता जी व्यक्ती गणपती मूर्ती आपल्या जवळ घेणार आहे त्या व्यक्तीने उटण्याने स्नान करून, कपाळी कुमकुम तिलक लावून, डोक्यावर टोपी घालून, 2 विड्याची पाने, त्यावर 1 नाणे, सुपारी ठेवून देवघरामध्ये जाऊन घरच्या देवांना प्रार्थना करून आपल्यासोबत येण्यास आमंत्रित करावे। यानंतर आपल्यासोबत एखादा पाट किंवा ताम्हण, त्यावर थोड्या अक्षता आणि सोबत एखादे नाणे व सुपारी तसेच एखादा पांढरा किंवा लाल स्वच्छ रुमाल सोबत घंटी घेऊन गणपतीची मूर्ती आणावयास बाहेर पडावे। गणपतीची मूर्ती आणायला गेल्यावर ज्या ठिकाणावरून गणपतीची मूर्ती घेणार त्या ठिकाणी पोहोचल्यावर आपली जी गणपतीची मूर्ती आहे त्यावर गणपतीचे स्मरण करून अक्षता व्हाव्यात, कारण येथूनच गणपतीचे आपल्या घरी आगमन होणार आहे। अक्षता वाहून झाल्यावर गणपतीची मूर्ती आपण जो गणपतीची मूर्ती आणण्यासाठी पाट किंवा ताम्हण नेले आहे तिथे थोड्या अक्षता ठेवून गणपतीची मूर्ती ठेवावी व ज्या जागेवरून गणपतीची मूर्ती आपण घेणार ती जागा मोकळी न ठेवता त्या जागेवर आपण सोबत नेलेला रुपया व सुपारी ठेवावी। आता गणपतीच्या मूर्तीचे मूग आपल्याकडे करावे आणि आपण जो पांढरा किंवा लाल रुमाल नेलेला आहे त्याने मूर्ती झाकून घ्यावी। घरी येताना रुमाल गणपतीच्या मूर्तीवरून काढू नये। तसेच येताना गणपतीचा जयघोष करत व नेलेली घंटी वाजत गाजत गणपतीला घरी आणावे। गणपतीला घरी आणल्यावर गणपतीच्या मूर्तीवरील रुमाल काढून गणपतीचे मूग पूजा करणाऱ्या व्यक्तीकडे करावे। आता पूजा करणाऱ्या व्यक्तीने आपण तयार करून ठेवलेले साहित्य बाहेर आणावे। पूजा करणाऱ्या व्यक्तीने दुर्वेने प्रथमतः गणपतीच्या चरणांवर थोडे पाणी शिंपडावे। नंतर दुर्वेने गणपतीच्या चरणांवर दूध शिंपडावे। नंतर दुर्वेने गणपतीच्या चरणांवर कोमट पाणी शिंपडावे। नंतर गणपतीच्या चरणांवर साधे पाणी शिंपडावे। तसेच ज्या व्यक्तीजवळ गणपती आहे त्याच्या दोन्ही पायांवर देखील साधे पाणी, दूध, कोमट पाणी, साधे पाणी घालावे। आता पूजा करणाऱ्या व्यक्तीने प्रथमतः गणपतीला आणि ज्या व्यक्तीजवळ गणपती आहे त्या व्यक्तीला गंध लावावे। नंतर फुले व्हावीत, थोड्या दुर्वा व्हाव्यात, अक्षता व्हाव्यात। नंतर धूप दाखवावा आणि तुपाचे निरांजन लावून गणपतीचे औक्षण करावे। हे सर्व झाल्यावर आता भाकरीचा किंवा पोळीचा तुकडा आणि पिवळ्या मोहरीने गणपतीची दृष्ट काढावी। ते झाल्यानंतर पुन्हा एकदा पूजा करणाऱ्या व्यक्तीने दुर्वेने गणपतीच्या चरणांवर साधे पाणी शिंपडावे। नंतर गणपतीला काजळ लावावे। हे सर्व झाल्यावर आता ज्या व्यक्तीजवळ गणपती आहे त्यांनी प्रथमतः आपला उजवा पाय आपल्या घरामध्ये आणावा, नंतर डावा पाय आणावा। तसेच त्यानंतर त्या व्यक्तीने गणपतीला सर्व घर दाखवावे।